त्यात फक्त आपण एक अधिकाऱ्याचं पत्र घेतो आणि जवळपास ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे 2813 प्रकरणात ऑलरेडी पैसे हे परत केलेले आहे आणि वेगवेगळी आता रक्कम जी आहे ती परतीच्या प्रक्रियेमध्ये आहे। साधारणपणे आपण कारवाई काय केली तर या सगळ्या काळामध्ये सायबर क्राईम करणारे 6,76,202 मोबाईल ब्लॉक केले, 3,92,742 मोबाईल ट्रेस केले आणि 1,53,750 हँडसेट हे आपण जप्त केले। आणि एवढंच नाही तर एक अतिशय संवेदनशील उपक्रम हा आपल्या विभागाने केला। आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा लोक फेसबुकवर किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमांवर आम्ही आत्महत्या करतोय, आम्ही निराश आहोत, अशा प्रकारच्या पोस्ट आल्या की त्याची मेटासोबत आपण करार करून त्याचा अल्गोरिदम तयार केलाय आणि अशा पोस्ट आल्याबरोबर ते आपल्याकडे येतात आणि त्यांचं काउन्सिलिंग आपण करतो। आपण गेल्या म्हणजे 24 ते 24 आपण सुरू केलं, एक 1.5 वर्षामध्ये आपण 168 व्यक्तींना ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता किंवा ते करण्याच्या तयारीत होते त्यांना त्यांच्या पोस्टवरनं पकडून परावृत्त करून त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यासोबत ऑनलाईन छळ आणि सेक्स्टॉर्शन अशा प्रकारातनं 69 तरुण मुलामुलींना वाचवण्यात आलंय। असे जवळपास 237 लोकांचे प्राण हे प्रोएक्टिव्हली, यांनी कंप्लेंट नाही केली कोणी आपल्याकडे, प्रोएक्टिव्हली आपण ते पकडून त्या ठिकाणी केले आहेत आणि वेगवेगळे बहुमान सन्मान तर मिळालेच आहेत, पण महाराष्ट्र सायबरचं जनजागृती माहितीपट जो आहे त्याला कांसच्या चित्रपट महोत्सवामध्ये देखील 2026 साठी नामांकन मिळालेलं आहे। आज महाराष्ट्र सायबरचा जो 1930 क्रमांक आहे याच्यात दररोज 8 ते 10 हजार तक्रारी येतात। आपण एआयचा वापर करून या सगळ्या तक्रारी नोंदवण्याची व्यवस्था केली आहे, त्याचं विश्लेषण करण्याची व्यवस्था केली आहे, त्याला रिस्पॉन्ड करण्याची व्यवस्था केली आहे। आज देशात सर्वाधिक कॉल हँडल करण्याची क्षमता आणि करण्याचं काम हे आपण करतो आणि देशातला सर्वात मोठा डिजिटल अरेस्टचा घोटाळा देखील 58 कोटी रुपयाचा हा आपण त्या ठिकाणी पकडलाय, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र या 5 राज्यातनं 33 आरोपींना अटक केली आहे। एकूण 45 आरोपी याच्यामध्ये आहेत आणि जवळपास 6000 मॅन्युअल खाती याची आपण फ्रीज केलेली आहेत आणि एक मोठा प्रहार डिजिटल अरेस्टवर देखील झालाय। पुण्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की विषारी दारूचे जवळपास 22 बळी त्या ठिकाणी गेले। एक प्रकारे आपल्याला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना आहे। 2 गुन्हे होते, दापोडी आणि हडपसर, सर्व 17 आरोपी जे आहेत ते गजाआड केले आहेत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 13 आणि पोलीस दलातील 13 असे 26 लोक या ठिकाणी दुर्लक्ष केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहेत। याचा तपास सीआयडी कडे केलेला आहे। याच्यामध्ये मिथेनॉल वापरण्यात आले होते। अनेक ठिकाणी छापे टाकून जवळपास 5929 किलो मिथेनॉलचा साठा हा जप्त करण्यात आला आहे आणि आता निश्चितपणे आपण घटनेवर कारवाई तर करतो पण त्यातनं काही शहाणपणी शिकलो पाहिजे। या दृष्टीनं मिथेनॉल जे आहे या संदर्भात त्याचं बॅकवर्ड ट्रॅकिंग कसं करायचं या संदर्भातला प्रयत्न आपण सुरू केला आहे। सर्व पोलीस ठाण्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता खबऱ्यांचं जाळं हे पक्क करण्याकरता 5% बक्षिसाची रक्कम देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात भरारी पथकं ही आपण तयार केली आहे। टोल फ्री नंबर जो आहे तो आपण दिलाय, व्हॉट्सॲप क्रमांक दिलाय आणि जे लोक माहिती देतील त्यांची आयडेंटिटी ही त्या ठिकाणी कोणासमोर ओपन होणार नाही अशा पद्धतीनं आपण काम केलंय। आज आपल्यासमोर एक अजून सगळ्यात महत्त्वाचा जर काही चॅलेंज असेल तर तो आहे अंमली पदार्थांचा। जवळपास मे 2025 अखेर आपण 302 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता। मे 2026 अखेर 411 कोटीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं